आता राज्यातल्या शेतकऱ्यांवर पाणीपट्टीचं संकट ओढवलंय। महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शेतीच्या पाणीपट्टीत 20% वाढ केली आहे। पाणीपट्टी वाढीमुळे ऊस आणि केळीसह बारमाही पिकांच्या क्षेत्राला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे आधी दुष्काळ आणि आता शेतीच्या पाणीपट्टीमध्ये ही वाढ झाल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो। हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत आणि या विषयावर देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे। शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार घेईल। पाणीपट्टीमध्ये वाढ केली असं नाही, यांनी बागायतदार शेतकऱ्यांसाठी पुन्हा त्यांच्या पाण्याचा रेट त्यांनी 10% वाढवला आणि कोरडवाहू शेतकरी जो आहे त्याला 7% त्यांचं पाणीपट्टी कर वाढवलेला आहे। तसंच घरपट्टीच्या पट्टीमध्ये सुद्धा आपण पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा 10% वाढ करणं महागाईच्या जमान्यात पहिलेच 12व्या महिन्याला 13वा महिना करण्याचं पाप महागाईचा हे भाजप सरकार करते, भाजप प्रणित सरकार करते आणि त्याचा आम्ही विरोध करतो। आणि त्या दृष्टिकोनातलं या अधिवेशनामध्ये सरकारला आम्ही जबाब विचारू आणि हे जे वाढवलेले दर आहेत पाणीपट्टीचे हे कमी करावे सरकारने, ही भूमिका आमची राहणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।